Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn the point angle bisectors. Today's point angle bisectors. Namaste student. Yesterday you have learned how to solve the practice set 1. Question 1. Draw the line segment of the length 5.36.7 cm and 3.8 cm and draw their perpendicular bisectors. हा क्वेश्चन आपण गेल्या तासिकेला सॉल्व केला होता. फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण सॉल्व करून दिले होते अँड थर्ड एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी दिले होते. सो सोल्युशन ऑफ दिस थर्ड एक्झाम्पल त्याचं सोल्युशन इथे तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. येस्टरडेज होमवर्क होता हा. 3.8 सेंटीमीटर तुम्हाला लाईन सेगमेंट बायसेक्ट करायचा होता. बट टुडे वी आर गोइंग टू लर्न दी क्वेश्चन 2. So how to solve the question 2 in practice set 1. प्रॅक्टिस सेट 1 मधील क्वेश्चन 2 कसा सॉल्व करायचा ते आज आपण पाहणार आहोत. बेस्ड अपॉन द अँगल बायसेक्टर्स. yesterday you have learned the लाईन सेगमेंट बायसेक्टर पाहिलेला आहे. आता आपण अँगल बायसेक्टर्स पाहणार आहोत. ओके. सो क्वेश्चन 2 here write down draw angles of measures. फर्स्ट अँगल आहे 105 डिग्री, सेकंड एक्झाम्पल 55 डिग्री and third example 90 degree and draw their bisectors. This is the second question. So how to draw the given measurement angles and their bisectors. तर दिलेला अँगल्स कसा काढायचा, मेजर्स करून कसा काढायचा बाय युजिंग प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने अँगल काढावा लागेल आणि तो बायसेक्ट कसा करायचा तो आज आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट अँगल 105 degree given here. Second example 55 degree and third example 90 degree. Okay. So today we are going to learn how to draw the angles of given measurements and draw their bisectors of first two examples. पहिले दोन examples आज आपण पाहणार आहोत. Okay. So first upon to draw a 105 degree angle by using protractor. So प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला 105 डिग्रीचा अँगल काढावा लागेल. त्यासाठी टू ड्रॉ अ बेसलाईन. ओके. वन बेसलाईन तुम्ही काढलेली आहे. द बेसलाईन आहे. प्रोट्रॅक्टरचा मिड पॉइंट ऑफ द प्रोट्रॅक्टर पुट ऑन दिस वन पॉइंट ऑफ द लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटच्या एका पॉइंट वरती प्रोट्रॅक्टरचा हा मिडल पॉइंट ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 105 डिग्री राईट हँड पासून तुम्हाला 0 पासून इकडे काउंट करायचा आहे, मेजर करायचं आहे. ते 0 पासून 105 दॅट इज ऑब्विसली 90च्या पुढे असेल. ओके. ऑब्विसली या 90च्या इकडच्या साईडला असणार आहे. 100 90 100 110 आहे. आपल्याला 105 हवा आहे. सो आपण इथे मार्क करणार आहोत. दिस इज द 100 अँड दिस इज द मिडल पॉइंट इज अ 5 दॅट इज 105. ओके. सो मार्क केलेला पॉइंट आपण जॉईन करणार आहोत. जॉईन बाय द लाईन सेगमेंट. ओके. दिस इज द 105 degree angle. Okay. Name of this angle. To give any name of this angle, कोणतेही तुम्ही तुमच्या मनाने नाव देऊ शकता. P, Q and R. Okay. P, Q and R. This is the 105 degrees angle आहे. First of all, I draw a angle 105 degree by using a protractor. या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण अँगल काढलेला आहे. How to draw their bisectors. तो अँगल बायसेक्ट कसा करायचा, त्याचे बायसेक्टर्स कसे काढायचे. सो put the point of the compass on a point Q, that is vertex of the
अँगल, अँगलचा वर्टेक्स Q आहे. या वर्टेक्स वरती कंपासचा पॉइंट ठेवून टेक अ सम डिस्टन्स, सेम कन्व्हिनियंट डिस्टन्स and to draw the two arcs on the ray QP and ray QR. रे QP आणि रे QR वरती दोन आर्क्स तुम्हाला काढायचे आहेत. And once again, name of these two arc, point of these two arc, या पॉइंटला आपण नेमिंग करणार आहोत. That is M and N. These are the 2 points on the ray QP and QR. Okay. Then put the point of the compass on the point N and to take a some convenient distance. त्याच्यातही तुम्हाला कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचा आहे आणि पॉइंट N वरती कंपासचं टोक ठेवून तुम्हाला पुन्हा once again to draw a one arc. And then put the point of the compass on a point M and to draw a one arc. Okay, these are the two arcs. The point of intersection of the two arc is this. And point of this and to give the name of this point of intersection of these two arc is a Z. आपण याला Z नाव देऊयात त्या point of intersection ला Z. This point Z and point Q joined by the line segment. Okay, line segment ने ते point काय करणार आहे join करून घेणार आहोत. That is ray QZ हा काय आहे अँगल बायसेक्टर्स आहेत की ज्यामुळे अँगल PQR याचे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत, which is called angle bisectors. Do you understand, student, how to draw the angle of given measurement and how to draw their angle bisectors? Okay. Then second example पाहणार आहोत आपण 55 degree. So first of all I draw a baseline. बेसलाईन काढलेली आहे त्यामध्ये 55 चा अँगल मी ड्रॉ करते आहे. That is 55, that is this is a 50 and this is a 55. Point of this, mark the point of 55 degree and this point joining by the line segment of the baseline. Baseline चा जो एक पॉइंट आणि हा मार्क केलेला पॉइंट आपल्याला जॉईन करायचा आहे. And this is the 55 degree angle and give the name of this angle U, V and W. Okay. And then same procedure करायची आहे. Point vertex of this angle V. V is the vertex of this angle. या vertex वरती कंपासचं पॉइंट ठेवून put the point of the compass on a vertex V and to take a some convenient distance in compass and to draw the arc of these two ray. दोन रे वरती आपल्याला आर्क्स काढायचे आहेत and give the name of these two arcs S and M. Okay. And once again to put the point of the compass on the point M and to take a convenient distance in compass and to draw a one arc. Same procedure point S वरती ठेवून तुम्हाला second arc draw करायचा आहे. Okay, as like this. And then the point of intersection of these two arc, name of this point of intersection of this arc is P. Okay, the point P and the vertex V joined by the line segment. These are the 2 points joining by the line segment as like this. Okay, this is the VP is the ray VP is the angle bisectors of the given angle UVW. Okay, do you understand, student, how to draw the angle of given measurement and how to draw their bisectors? Okay. In today's homework, to draw the angles of measures 90 degree and draw their bisectors. 90 degrees angle draw करायचा आहे आणि तुम्हाला तो angle bisect करायचा आहे. This is the today's homework. Okay, do you understand, student? Okay, thank you.